एवढा भारी सनसेट कुठे दिसतोय ते बघण्यासाठी ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. तर तुमचा बहुत चालला होता चेतक सुंदर जिमला, कारण की आपल्या मागे पेपर होते म्हणून काही जिमला जाता आलं नाही आपल्याला. जिम मध्ये पोहोचल्यानंतर आपल्या लाडक्या मारुती रायांचं दर्शन घेतलं. आजचा वर्कआउट होता तो म्हणजे आपला बॅकचा. मग काय बॅक मारणी चालू करून दिली. मग काय मी आणि मित्र आम्ही निघालो जिम मधून, कारण की आमचा वर्कआउट तर पूर्ण होऊन गेला होता भाऊ. जिम मधून आल्यानंतर आपल्या ब्लॅक ब्युटीवर मी आणि काका निघालो मालेगावला जाण्यासाठी, कारण की एक पावती राहिली होती आपली खरबूजची. फायनली मी आणि काका मालेगाव मध्ये पोहोचून गेलो. मालेगाव मधलं आपलं सर्व काम होऊन गेलं. त्यानंतर मी डायरेक्ट सटाण्याला येऊन लागलो होतो, कारण की आपल्याला खरबूज विकायचं होतं. मग काय ट्रॅक्टर वगैरे भाऊ घेऊनच आला होता पहिले. मग मी ब्लॅक ब्युटीवर आलो होतो इथे. आणि सटाण्याच्या या शाळेत कोण कोण शिकलंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आपलं खरबूज खाली कॅरेटीन मध्ये उतरवून घेतलं आणि हे लोकेशन कोणतं एक कमेंट मध्ये नक्की सांगा. तर जयशंकर मित्रांनो, आपलं खरबूज पूर्ण विकलं गेलं. मग काय मी निघालो आपल्या ब्लॅक ब्युटीवर घराकडे. ब्लॅक ब्युटीला तर भूक लागली होती. मग काय आणि हा सनसेट बघायला आम्ही कुठे बाहेर गावी गेलो नव्हतो बरं का. हा सनसेट आमच्या गावाचाच आहे. आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी हर्षद चव्हाण याला फॉलो, लाईक, शेअर नक्की करा. धन्यवाद.